नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक गोविंद जाधव, प्राध्यापक अविनाश राठोड सर द्वारा संचलित राठोड एमपीएससी अकॅडमी या अकॅडमीच्या द्वारे राऊंड टेस्ट सुरू करण्यात आलेले होते. त्यामध्ये पहिला राऊंड टेस्ट झाला. आज आपण राऊंड टेस्ट क्रमांक 2 यामध्ये इतिहास विषयाचे जे प्रश्न होते त्या प्रश्नाचं आपण इथं विश्लेषण पाहतोय. पहा, त्यातला तुमचा पहिला प्रश्न आहे. खालील विधाने वाचून चुकीचे विधान ओळखा. 1857च्या उठावात मध्य प्रदेशातील रामगडची राणी अवंतीबाई लोधी हिचा लढताना सातपुडा येथे मृत्यू झाला. दुसरं विधान, 1857च्या उठावावेळी युरोपियन राष्ट्रापैकी इटाली व फ्रान्स येथील नागरिकांनी सहानुभूती दर्शविली. तिसरं, मुधोळ व हुलगुडी येथील बेरड जमातीचा उठाव मिस्टर केर नावाच्या इंग्रज अधिकाऱ्यांनी मोडून काढला. आणि चौथं ऑप्शन आहे तुमचं, म्हणजे चौथं विधान आहे, सारुष्टे गावचा पाटील बाहू मालेकर यांच्या साक्षीवरून कोळी राजा भगवंत यांना फाशीची शिक्षा झाली. तुम्हाला एकूण 4 विधानं दिलेत. यापैकी तुम्हाला कुठलं विधान ओळखा म्हणले? चुकीचं विधान तुम्हाला ओळखायला सांगण्यात आलेलं आहे. त्यातलं पहिलं विधान बघा. 1857च्या उठावात मध्य प्रदेशमध्ये रामगडची राणी जातीनं राजपूत असलेले अवंतीबाई लोधी हिचा मृत्यू लढत असताना मध्य प्रदेशमध्ये खेरी या गावात झालेला आहे. तिथं त्यांनी सातपुडा येथे मृत्यू म्हणलेला आहे. पहिलं विधान धडधडीत चुकीचं वाटतं. बघूया अजून कुठलं विधान चुकीचं मिळू शकतं का. दुसरं विधान, 1857च्या उठावावेळी युरोपियन राष्ट्रापैकी इटाली, फ्रान्स या देशाच्या नागरिकांनी सहानुभूती दर्शवली. अगदी बरोबर आहे. 1857चा उठाव भारतामध्ये झाला, पण भारतात झालेल्या या 1857च्या उठावाबद्दल युरोपियन राष्ट्रापैकी इटाली आणि फ्रान्स या 2 राष्ट्रातल्या नागरिकांनी सहानुभूती दर्शवली होती. हे विधान अगदी बरोबर आहे. एवढंच नाही, फ्रान्स या राष्ट्राने भारतात झालेल्या या उठावाचं वर्णन फ्रान्स या राष्ट्राने त्यांच्या वर्तमानपत्रातून एक शीर्षक दिलं होतं. पण ते शीर्षक काय होतं लक्षात घ्या. गॉड्स जजमेंट ऑन ब्रिटिश रूल इन इंडिया या टायटल खाली त्यांनी भारताला सहानुभूती दर्शवलेली होती. म्हणजे हे विधान बरोबर. त्यानंतर जेव्हा बेरड जमातीने मुधोळ आणि हुलगुडी येथे जो उठाव केला होता, इथला उठाव मिस्टर केर नावाच्या इंग्रजाने मोडून काढला. हे पण विधान बरोबर आहे. आणि चौथं, सारुष्टे गावचा पाटील बाहू मालेकर यांनी गद्दारी केली होती. बाहू मालेकर आणि त्याचा नौकर यांच्या साक्षीवरूनच नाशिक जिल्ह्यामध्ये पेठ येथील कोळी राजा भगवंत यांना फाशीची शिक्षा झाली होती. हे पण विधान बरोबर आहे. पहिल्या प्रश्नाला ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं चुकीचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. तिथे एक स्टेटमेंट दिलेलं आहे. हे विधान कोणाचं ते ओळखायचं आहे. स्टेटमेंट काय? बंद होऊ नये, युद्धाची झट समाप्ती व्हावी, साम्राज्य सुरक्षित राहावे यासाठी रेल्वेची योजना तयार केली, असे मत खालीलपैकी कोणी मांडले? मुळात भारतामध्ये रेल्वेच नव्हती. 16 एप्रिल 1853 रोजी भारतातला पहिला रेल्वे मार्ग मुंबई ते ठाणे म्हणजे बोरी बंदर, एकूण अंतर हे जे 34-35 किलोमीटरचं अंतर होतं, भारतात पहिला रेल्वे मार्ग लॉर्ड डलहौसीने सुरू केला. पण तुम्हाला एक गोष्ट माहित असू द्या, भारतात रेल्वे असावी, भारतातल्या रेल्वेच्या कल्पनेचा जनक लॉर्ड हार्डिंग पहिला होता. लॉर्ड हार्डिंग पहिला याच्या काळामध्ये रेल्वे झाली नाही, पण भारतात रेल्वे असावी या भारतातल्या रेल्वेच्या कल्पनेचा जनक कोणाला म्हणतात, तर भारतातल्या रेल्वेच्या कल्पनेचा जनक लॉर्ड हार्डिंग पहिला म्हणतात. ऑप्शन मध्ये लॉर्ड हार्डिंग पहिला हे उत्तर शोधायचं आहे. लॉर्ड डलहौसी यांनी भारतात पहिला रेल्वे मार्ग सुरू केला. लॉर्ड हार्डिंग पहिला याच माणसाने भारतात पहिल्यांदा शासकीय कार्यालयांना रविवारी सुट्टी देण्याची प्रथा सुरू केली आणि हे स्टेटमेंट त्यांनीच मानलेलं आहे. लॉर्ड मिंटोने 1909चा लॉर्ड मिंटो जो कायदा होता, त्या कायद्याबद्दल त्यांचं समर्थन आणि लॉर्ड डफरीन राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना डफरीनच्या काळात झाली. ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं करेक्ट उत्तर असेल. यानंतर जाऊया तिसऱ्या प्रश्नाकडे. बघा तिसरा प्रश्न, पुढील विधाने वाचून चुकीचे विधान ओळखा. 4 विधानं तुम्हाला दिलेली आहेत.
यापैकी कोणतं विधान चुकीचं आहे ते पहा. नंबर एक, खूप लढी मर्दानी ओ तो झाशी वाली राणी थी, हे गीत कोणी लिहिलं? उत्तर आहे सुभद्रा चव्हाण. वाक्य अगदी बरोबर आहे. खूप लढी मर्दानी ओ तो झाशी वाली राणी थी, हे गीत लिहिणारी व्यक्ती कुमारी सुभद्रा चव्हाण. पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान, तात्या टोपे म्हणजे 1857च्या उठावातील पराभूत शिवाजी होय. स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी 1857चे स्वातंत्र्य समर नावाचं पुस्तक लिहिलं आणि या पुस्तकामध्ये राणी लक्ष्मीबाई आणि तात्या टोपे यांचं वर्णन केलेलं आहे. त्यांच्या याच पुस्तकात राणी लक्ष्मीबाई बद्दल तात्या टोपे बोलून जातात की राणी म्हणजे 1857च्या स्वातंत्र्य समरातील अग्नी कल्लोळाची शेवटची ज्वाला होती. आणि त्याच पुस्तकात तात्या टोपेंचं वर्णन स्वातंत्र्यवीर विदा सावरकर काय करून जातात. तात्या टोपे म्हणजे 1857च्या उठावातला पराभूत शिवाजी किंवा हारलेला शिवाजी होय. म्हणजे दुसरंही विधान बरोबर आहे. त्यानंतर तिसरं विधान, ब्रिटिशांना जर मला मारायचं असेल तर गोळी घालून ठार मारा, पण कुत्र्यासारखे फासावर लटकवू नका. असं इंग्रजांना फाशीची शिक्षा झालेल्या तात्या टोपे यांनी इंग्रजांना खडसावून सांगितलं होतं. ब्रिटिशांना तुम्हाला जर मला मारायचं असेल तर गोळी घालून ठार मारा, पण कुत्र्यासारखे फासावर लटकवू नका. हे स्टेटमेंट तात्या टोपे यांचं आहे. इथं उत्तर कोळी राजा भगवंतराय म्हणलेलं आहे. हे विधान चुकीचं आहे. घोषणा 1857च्या उठावावेळी एक घोषणा म्हणजे जेव्हा दिल्लीचा उठाव सुरू झाला, दिल्लीच्या उठावामध्ये कोणती घोषणा देण्यात आली होती? मुल्क खुदा का, मुल्क मोगलों का, और अमल बादशाह का. मुल्क खुदा का, मुल्क मोगलों का, अमल बादशाह का. हे घोषणा कधी देण्यात आली? 1857च्या उठावामध्ये जेव्हा दिल्लीच्या उठावाला सुरुवात झाली, या दिल्लीच्या उठावावेळी दिल्लीची घोषणा ही होती. म्हणजे हे पण विधान बरोबर आहे. यापैकी विधान क्रमांक 3 हे विधान मात्र सरळ सरळ चुकीचं विधान आहे. ऑप्शन क्रमांक 3 चुकीचं. त्यानंतर पुढचं विधान बघूया, पुढचा प्रश्न बघूया. काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपूर्वी अखिल भारतीय चळवळीचं केंद्र बनावं म्हणून 1876 साली सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी खालीलपैकी कोणती राजकीय संघटना स्थापन केली? मित्रांनो, भारतात जेव्हा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, या काँग्रेस पक्षाच्या स्थापनेसाठी खरी पार्श्वभूमी तर कोणाची होती? सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचीच होती. म्हणून ते सांगून जातात, काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपूर्वी अखिल भारतीय चळवळीचे केंद्र बनावं म्हणून 1876 साली सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी खालीलपैकी कोणती संघटना स्थापन केली? ऑप्शन आहे तुमचे. पहिलं ऑप्शन इंडियन लीग, दुसरं इंडियन असोसिएशन, तिसरं ब्रिटिश इंडिया असोसिएशन, चौथं नॅशनल कॉन्फरन्स. 1876 साली सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी इंडियन असोसिएशन या संस्थेची स्थापना केली आणि हीच संस्था काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपूर्वी अखिल भारतीय चळवळीचं प्रमुख केंद्र बनावं या उद्देशासाठी इंडियन असोसिएशन या संस्थेची स्थापना करण्यात आली. ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं करेक्ट उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न बघूया. खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखा. इथे एका व्यक्तीचं वर्णन केलेलं आहे. एका व्यक्तीच्या कामाचं इथं विवेचन केलेलं आहे. या विवेचनावरून ती व्यक्ती तुम्हाला ओळखायचं आहे. नंबर 1, त्या व्यक्तीने भारतात दुष्काळ आयोग जेव्हा भारतामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती आणि भारतातल्या दुष्काळी परिस्थितीचं नियोजन करण्यासाठी किंवा दुष्काळी परिस्थितीचं निवारण करण्यासाठी कर्नल स्मिथ आयोगाची स्थापना केली. यांनीच भारतात कागदी चलन चालू केले. नाईट ऑफ द गार्टर पदवी त्या माणसाला देण्यात आली. लॉर्ड मेकॉलेच्या इंडियन पिनल कोडला त्यांनी मान्यता दिली. हे वरचे 4 कार्य खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केलं? ऑप्शन आहेत तुमचे. ऑप्शन नंबर 1 लॉर्ड कर्झन, लॉर्ड रिपन, लॉर्ड चेम्सफोर्ड, लॉर्ड कॅनिंग. या चौघांपैकी वरील कार्य कोणाचं? जेव्हा भारतात या चौघांपैकी जो कोणी आला असेल त्याच्या काळात दुष्काळाचं निवारण करण्यासाठी कर्नल स्मिथ आयोग स्थापन झाला. यांनीच भारतामध्ये पहिल्यांदा कागदी चलन चालू केलं. राणी व्हिक्टोरियाकडून त्यांना नाईट ऑफ द गार्टर ही पदवी बहाल करण्यात आलेली होती. किंबहुना इतिहासकारांनी त्यांना पदवी दिली. राणी व्हिक्टोरियाकडून त्यांना अर्ल किताब देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. आणि लॉर्ड मेकॉले 1836 साली लॉर्ड मेकॉलेनी इंडियन पिनल कोड लिहिला होता.
लॉर्ड मेकॉलेच्या इंडियन पिनल कोडला 1860 साली मान्यता दिली. आणि हे चारही वर्णन करणारी व्यक्ती किंवा चारही कामं कोणत्या व्यक्तीचे आहेत? उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं चूक उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न पाहूया. काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपूर्वी अखिल भारतीय चळवळीचं केंद्र, माफ करा पण थोडं पाठीमागं आलो. पुढचा प्रश्न, ब्रिटिशांनी भारतात जमिनीच्या संदर्भातील जे कायदे केले होते, ब्रिटिशांनी भारतात जमिनीच्या संदर्भातील कायदे राबवण्यापूर्वी महाराष्ट्राच्या कोणत्या भागात पोत पद्धत अस्तित्वात होती? ब्रिटिशांनी भारतात येऊन तुमचे महालवारी पद्धत, कायमदारा पद्धत, काय तुमचे महालवारी पद्धत, रयतवारी पद्धत किंवा मौजेवारी पद्धत, ब्रिटिशांनी भारतात येऊन या जमिनीच्या संदर्भातल्या पद्धती सुरू केल्या. परंतु प्रश्न काय विचारलाय? ब्रिटिशांनी भारतात येऊन जमिनीच्या संदर्भात जे कायदे केले, या कायद्याच्या पूर्वीच महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये खोत पद्धत अस्तित्वात होती? ही खोत पद्धत म्हणजे एक प्रकारची सावकारी पद्धत होती. जर त्या सावकाराकडून तुम्ही पैसे घेतलात, त्याचे पैसे तुम्ही कधीच फेडू शकत नव्हतात. आणि अशी खूप पद्धत महाराष्ट्राच्या कोणत्या भागात अस्तित्वात होती? ऑप्शन आहेत विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि कोकण. तर खूप पद्धत महाराष्ट्रामध्ये कोकण या भागामध्ये अस्तित्वात होती. ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं अचूक उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी कोणत्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात लोकमान्य टिळकांना काँग्रेसमध्ये परत घेण्यात आलं? 1907च्या सुरत अधिवेशनामध्ये राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडलेली होती. जहाल आणि मवाळ असे दोन गट एकमेकापासून हरकत घेतलेले होते. आणि 1908 ला मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्यामध्ये लोकमान्य टिळक मंडालेच्या तुरुंगात 6 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा भोगायला गेले होते. प्रश्न विचारला की लोकमान्य टिळकांना राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात काँग्रेसमध्ये परत घेण्यात आले? 1908 ला 6 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा भोगायला गेलेले लोकमान्य टिळक 1914 ला सुटतात. म्हणजे 1914 ला जागतिक पहिल्या महायुद्धाचे रणशिंग फुंकले गेले, पडघम वाजले गेले आणि राष्ट्रीय काँग्रेसकडे आक्रमक विचाराचा चेहरा नव्हता. राष्ट्रीय काँग्रेसला आक्रमक विचाराचा चेहरा देण्यासाठी डॉक्टर बेझंट परत करत होत्या, म्हणजे प्रयत्न करत होत्या. डॉक्टर बेझंटला लोकमान्य टिळक काँग्रेसमध्ये परत पाहिजे होते. आणि साहजिकच आहे, लोकमान्य टिळकाने त्याने परत आणण्याचा प्रयत्न केला, परंतु फिरोजशाह मेहता आणि गोपाळकृष्ण गोखले यांच्या विरोधामुळे टिळकांना परत काँग्रेसमध्ये येता आलं नव्हतं. 1915 ला गोखले आणि मेहता दोघांचाही मृत्यू झाला. पुढे 1916च्या लखनौ अधिवेशनामध्ये ज्या अधिवेशनाचे अध्यक्ष बाबू अंबिकाचरण मुजुमदार होते, या अधिवेशनामध्ये 1916च्या लखनौ अधिवेशनामध्ये लोकमान्य टिळक राष्ट्रीय काँग्रेसमध्ये परत आले. ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं अचूक उत्तर असेल. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. स्क्रीनवर तुमचा पुढचा प्रश्न. मामा वरेकर लिखित तुरुंगाच्या दारात या नाटकाचा प्रयोग खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात करण्यात आला? उभ्या आयुष्यात महात्मा गांधी फक्त एकाच अधिवेशनाचे अध्यक्ष होते, ते म्हणजे 1924 बेळगाव अधिवेशन. 1924च्या बेळगाव अधिवेशनाचे अध्यक्ष महात्मा गांधी होते. आणि गांधी या अधिवेशनाला हजर असल्यामुळे किंवा अध्यक्ष असल्यामुळे अनेक संस्थानिकांनी आपापल्या संस्थांमध्ये वेगवेगळ्या कलाकृती त्यांच्या प्रदर्शनासाठी मांडलेल्या होत्या. इथंच भारतीय शास्त्रीय गायक पंडित विष्णू यांचं संगीत महात्मा गांधींनी जवळपास 2 तास ऐकलेलं होतं. आणि गांधी या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. पण याच अधिवेशनामध्ये मामा वरेकर लिखित तुरुंगाच्या दारात या नाटकाचा प्रयोग करण्यात आला, जो की अस्पृश्यता निवारणावर आधारित हा नाटक होता. या नाटकातल्या कलाकारांना सरोजिनी नायडू यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आलं. ऑप्शन क्रमांक 2 1924 बेळगाव अधिवेशन हे या प्रश्नाचं चूक उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न. आर्य समाजाविषयी त्यांना कुतूहल व आस्था होती. वेद प्रामाण्य त्यांना मान्य नसले तरी हा समाज म्हणजे आर्य समाज हिंदू समाजाचे एक पुढचे पाऊल आहे, असे मत पुढील पैकी कोणाचे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा फुले की लोकहितवादी?
मित्रांनो लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वेदप्रमाणे मान्य जरी नसले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक गॅरंटी होती की आर्य समाज हा हिंदू धर्माचं, हिंदू समाजाचं एक प्रकारचं पुढचं पाऊल आहे. म्हणून दिलेलं स्टेटमेंट आर्य समाजाबद्दलचं कोणाशी रिलेटेड असेल? ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्याचं अचूक उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न पहा. जगन्नाथ शंकर शेठ यांच्या मध्यस्थीने मुंबई प्रांतातील शेषाद्री प्रकरण मिटले. ते पुढीलपैकी महाराष्ट्रातल्या कोणत्या व्यक्तीशी संबंधित होते? 1843-44 साली मुंबई भागामध्ये शेषाद्री प्रकरण, पांडुरंग शेषाद्री आणि श्रीपती शेषाद्री अशी जी दोन मुलं होती, या दोन मुलापैकी एका मुलांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला होता. शेषाद्री त्यांचं आडनाव आहे. पण आता बारका मुलगाही जर ख्रिश्चन धर्म स्वीकारत असेल तर त्यावेळी शास्त्री जांभेकरांनी दर्पण या वर्तमानपत्रातून त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवलेला होता. आणि साहजिकच आहे की त्यावेळी मुंबई भागात इंग्रजांनी सुरू केलेल्या शाळा महाविद्यालय या अगदी ओस पडायला लागलेल्या होत्या. आणि अशा परिस्थितीमध्ये मग मात्र इंग्रजांना या शाळा चालू करायच्या असतील तर जगन्नाथ शंकर सेठ म्हणजेच मुंबईचा शिल्पकार, मुंबईचा अनभिषिक्त सम्राट जगन्नाथ शंकर सेठ यांनी मध्यस्थी करून हे शेषाद्री प्रकरण मिटवलं. जे शेषाद्री प्रकरण महाराष्ट्रातल्या कोणत्या नेत्याशी संबंधित होतं? उत्तर आहे ते म्हणजे बाळशास्त्री जांभेकर. ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं अचूक उत्तर असेल. यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. योग्य जोड्या लावा. कायद्याचे नाव आणि कायदा करायला भाग पाडायला लावलेले किंवा पुरावा केलेले भारतीय कोण? विधवा पुनर्विवाहाचा कायदा कोणामुळे भारतात आला? विधवा पुनर्विवाहाच्या कायद्यासाठी पाठपुरावा केलेला होता पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी. विधवा पुनर्विवाहाचा कायदा पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, सतीबंदीचा कायदा राजा राममोहन राय आणि सुमंती वय विधेयकाचा कायदा केशवचंद्र सेन. नेटिव्ह मॅरेज ऍक्ट मुळे, माफ करा, विधवा पुनर्विवाहाचा कायदा हा पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, सतीबंदीचा कायदा हा राजा राममोहन राय, सहमती वय विधेयकाचा कायदा बेहरामजी मलबारी आणि नेटिव्ह मॅरेज ऍक्ट केशवचंद्र सेन यांच्यामुळे भारतामध्ये पास झालेला होता. मग पहा, विधवा पुनर्विवाहाचा कायदा ऑप्शन 1 ला 2, ओके, 2, 3, ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं अचूक उत्तर असेल. इथल्या इथं तुम्ही बघू शकता, विधवा पुनर्विवाहाचा कायदा ईश्वरचंद्र विद्यासागर, सत्यबंदीचा कायदा रॉय, सहमती वय विधेयक बेहरामजी मलबारी आणि नेटिव्ह मॅरेज ऍक्ट केशवचंद्र सेन. ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं अचूक उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न. 1913 साली अमेरिकेत स्थापन झालेल्या व लाला हरदयाळ स्थापित गदर पार्टीत सहभागी असलेला महाराष्ट्राचा एकमेव पुढीलपैकी क्रांतिकारक कोण? 1913 साली अमेरिका स्थित कॅनडामध्ये पंजाबी युवक लाला हरदयाळ यांनी गदर पार्टीची स्थापना केली. गदर नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं. पण त्याने अमेरिकेमध्ये स्थापन केलेल्या गदर पार्टीमध्ये सहभागी असलेला महाराष्ट्राचा एकमेव क्रांतिकारक जो की मूळचा पुण्याचा, तो डॉक्टर वैद्यकीय कोर्स करण्यासाठी तो अमेरिकेमध्ये गेला होता. आणि जेव्हा गदर पार्टीचा त्याचा संबंध आला तेव्हा तो गदर पार्टीत सहभागी झाला. असा महाराष्ट्राचा एकमेव आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थापन झालेल्या गदर पार्टीमध्ये सहभागी असलेला महाराष्ट्राचा एकमेव क्रांतिकारक ते होते विष्णू गणेश पिंगळे. ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं करेक्ट उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. इथं तुम्हाला काही जोड्या दिलेल्या आहेत, त्यापैकी चुकीची जोडी ओळखा. इंडियन पॅट्रियोटिक असोसिएशन हे पुस्तक कोणी लिहिलं किंवा ही संघटना कोणी स्थापन केली? उत्तर सर सय्यद अहमद खान. कोणती बरोबर आहे? स्वाध्याय आश्रम स्वामी श्रद्धानंद. हिंदू हितार्थ विद्यालय देवेंद्रनाथ टागोर. किती बरोबर आहे? ही संघटना त्यांनी स्थापन केलेली आहे. ज्ञानप्रसारक मंडळ मुंबईमध्ये ज्ञानप्रसारक मंडळ दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्यापासून प्रेरणा घेऊन सुशिक्षित तरुणांनी एकत्रित येऊन स्थापन केली होती. त्यामध्ये दादाभाई नौरोजींचाही सहभाग होता. पण हे सुद्धा उत्तर बरोबर आहे. स्वाध्याय आश्रमाची स्थापना प्रबोधनकार ठाकरे म्हणजे केशव ठाकरे यांनी केलेली आहे. स्वामी श्रद्धानंद नाही. म्हणून चुकीची जोडी आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं चुकीचं विधान असेल. यानंतरचा प्रश्न. 1815 साली रॉय यांनी स्थापन केलेल्या आत्मीय सभेच्या स्थापनेमध्ये पुढीलपैकी कोणाचा सहभाग नव्हता? 1815 साली रॉय यांनी हिंदी संस्कृतीचा आत्मा जागृत करण्यासाठी कलकत्ता येथे या आत्मीय सभेची स्थापना राजेंद्रलाल मिश्रा, शंकर घोषाल आणि द्वारकानाथ टागोर यांच्या मदतीने त्यांनी आत्मीय सभेची स्थापना केलेली होती. यामध्ये रामकमल बसू नव्हते. रामकमल बसू यांच्या घरी
खऱ्या अर्थानं प्रार्थना आर्य त्यांच्या ब्राह्मण समाजाची प्रार्थना त्यांच्या घरी होत होती. म्हणून उत्तर रामकमल बसू हे चुकीचं विधान आहे किंवा चुकीचं उत्तर ते असेल. आणि शेवटचा प्रश्न बघा तुमचा, हिंदू धर्म जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक धर्म असून जग पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, जीव व ईश्वर या 7 द्रव्यांनी बनले आहे, असे तत्व पुढील पैकी कोणत्या संस्थेचे? ब्राह्मो समाज, थिओसॉफिकल सोसायटी, आर्य समाज की रामकृष्ण मिशन? मित्रांनो, 1875 साली अमेरिकेमधल्या न्यूयॉर्क या शहरामध्ये थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना प्राचीन भारतीय संस्कृतीचा जतन करून तिचं महत्व जगाला पटवून देणे या उद्देशासाठी करण्यात आलेली होती. तर त्या संस्थेचे सगळ्यात महत्वाचे तत्व म्हणजे जग या 7 द्रव्यांनी बनलेलं आहे. ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 थिओसॉफिकल सोसायटी, हे तुमचं चूक उत्तर आहे. मित्रांनो, या आणि अशा अनेक प्रश्नाबरोबरच राठोड एमपीएससी अकॅडमी, आयटीआय कॉर्नर, विसावा नगर, नांदेड, प्राध्यापक अविनाश राठोड सर द्वारा संचलित या अकॅडमीने आजपर्यंत हजारो अधिकारी दिलेले आहेत. या हजारो अधिकाऱ्याबरोबरच फाउंडेशन बॅच आणि त्याचबरोबर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आणि ऑफलाईन बॅचेस सुद्धा तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. याच बरोबर येणाऱ्या आगामी टीईटी परीक्षेसाठी सुद्धा राठोड अकॅडमी अर्थात राठोड एमपीएससी अकॅडमी द्वारा आम्ही ऑनलाईन आणि रेकॉर्डेड जसे टीईटीची एक महागुरु म्हणजेच महागुरु टीईटी बॅच सुरू करण्यात आलेली आहे. आणि याचा लाभ तुम्ही सर्वांनी घ्यावा. आणि साहजिकच आहे, जर तुम्हाला आणखी काही माहिती हवीच असेल तर राठोड एमपीएससी अकॅडमीच्या ऍपला तुम्ही डाउनलोड करून घ्या किंवा इथं टेलिग्राम नंबर दिलेला आहे, इथं तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, यावर संपर्क साधून आजच आपला प्रवेश तुम्ही निश्चित कराल ही तुम्ही सर्वांकडून अपेक्षा. धन्यवाद मित्रांनो, भेटूया राऊंड टेस्ट तिसरा किंवा राऊंड टेस्ट क्रमांक 3च्या प्रश्न सोबत. तोपर्यंत सर्वांना नमस्कार, धन्यवाद मित्रांनो.